नमस्कार मंडळी. आज आम्ही गेलो होतो संजीवनी कृषी पर्यटन केंद्र भोसे. आम्ही एंट्री केली तेव्हा सगळ्या बाजूंना एका साईडला आंब्याची झाडं, नारळाची झाडं, खूप प्रकारची झाडं त्यांनी लावली होती. एंट्री करताच डाव्या बाजूला खूप मोठी विहीर होती. विहिरीच्या बाजूलाच त्यांचं ऑफिस होतं. लहान लहान मुलांसाठी 450 तर मोठ्यांसाठी 700 रुपये फी होती. ती फी एंट्री फी जमा करून आम्ही समोर निघालो. डाव्या बाजूला पांढरे, काळे, तांबड्या प्रकारचे ससे होते आणि त्याच्याच बाजूला 2 बदकंही होती. श्रावणी आणि श्रेयांवी खूप कुतूहलतेने त्यांच्याकडे बघत होती. ते बघून थोडंसं पुढं गेल्यावर बैलगाडी होती, झोपाळेही होते बसायला. त्याच्यानंतर सकाळी नाश्त्याची वेळ होती. आम्ही 10:30 वाजता तिथे पोहोचलो. 10:30 ते 11पर्यंत नाश्ता होता. तिथे गेल्यानंतर कोल्हापुरी झणझणीत गरमागरम मिसळ आणि पोहे असा आमचा नाश्ता होता. त्यांच्या तिथे महिन्यानुसार महोत्सव असतात. हुरडा पार्टी, द्राक्ष महोत्सव, आंबा महोत्सव, सीझननुसार तुम्हाला तिथे ते भेटतात. त्याच्यानंतर पोटभर नाश्ता झाला आणि आम्ही गेलो मॅजिक शो बघायला. तो मॅजिक शो बघून झाला, भरभरून हसलो आणि पुढे गेलो. त्याच्या पुढे लहान मुलांसाठी खूप ॲक्टिव्हिटी होत्या. श्रावणी आणि श्रेयांवीनी त्या ॲक्टिव्हिटीचा आनंद घेतला. ते सगळं झाल्यावर श्रावणी आणि आम्ही सगळे स्विमिंग पूलकडे गेलो. तिथे त्या पावसाच्या फवाऱ्यामध्ये समोरचं काही दिसतच नव्हतं. तिथे थोडंसं खेळून झालं, तिथे उड्या मारल्या आणि नंतर दुपारी जेवणाची वेळ झाली. जेवणामध्ये आम्हाला ज्वारीची भाकरी, 2 भाज्या, मटकीची उसळ, पापड, लोणचं, चटण्या पोटभर खायला होतं. ते खाऊन झाल्यावर थोडं आम्ही निवांत बसलो. उसाचा रसही अनलिमिटेड होता. थोडंसं बसल्यानंतर परत स्विमिंग पूलमध्ये गेलो. तिथे थोडंसं खेळलो. 1-2 तास तिथे मस्त पाण्यात एन्जॉय केलं आणि नंतर परत बाहेर आलो. श्रेयांवी तर ह्या हरणाला सोडतच नव्हती. हरीण आणि ती माझ्या छोट्या हरणाला ते हरण खूपच आवडलं होतं. त्याच्यावर चढ उतर बस हाच खेळ तिचा 1 तास रंगला. ते खेळता खेळत ती एवढी रमली की ती कुठे येतच नव्हती त्याला सोडून. तिथे खेळली 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 आणि नंतर उसाचा रस पोटभर पिलो. थोडं निवांत तिथे बसलो, तेथील निसर्गाचा आनंद घेतला. श्रेयांवीला मात्र ते हरीण खूप आवडलं होतं. तिथली पडलेली पानं त्याच्या तोंडात घालत होती आणि त्याला म्हणत होती खा. त्याच्यानंतर आम्ही ट्रॅक्टरची सफारी केली. त्या ट्रॅक्टरमध्ये बसून त्यांनी पूर्ण त्यांचं शिवार फिरून आणलं. त्याच्यामध्ये विविध प्रकारची झाडं होती, नारळाची, आंब्याची. त्यांनी पालेभाज्या पण खूप लावल्या होत्या. कोबी, फ्लॉवर, मिरची, भेंडी, वांगी सगळं त्यांच्या शेतातलं होतं. ते सगळं निसर्गरम्य वातावरण बघून मन आनंदाने भरून आलं. ती सफारी झाल्यानंतर थोडंसं परत आउटडोर गेम खेळले. श्रावणी आणि श्रेयांवीने याच्यामध्ये 15-20 मिनिट उड्या मारल्या. त्या उड्या मारून झाल्या तोपर्यंत 5 वाजले. 5 वाजता त्यांनी हुरडा पार्टीचं नियोजन केलं होतं. 5 वाजता त्यांनी हुरडा पार्टीमध्ये पेरू, कलिंगड, पपई, परत विविध प्रकारच्या चटण्या, दही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हुरडा. तो हुरडा तर अप्रतिम होता. पोटभर हुरडा खाऊन, आणि तोही अनलिमिटेड होता. पोटभर हुरडा खाऊन आता मात्र जायची वेळ आली. तुम्हालाही 1 डे ट्रिपचा जर आनंद घ्यायचा असेल तर मी तुम्हाला हे सजेस्ट नक्की करू शकते. एकदा 1 डे ट्रिपसाठी तुम्ही संजीवनी कृषी पर्यटन केंद्राला नक्की भेट द्या. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहिल्यांदाच व्लॉग टाकते आहे, थोडंसं समजून घ्या, पुढे मागे होऊ शकतं.